नमस्कार 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 रसिका प्रेक्षक हो नमस्कार. मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या आपल्या नवरात्री स्पेशल 7व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिची माहिती. चला तर मग सुरू करूयात. तर आज आपण गेले 300हून अधिक वर्षे पुण्याचे रक्षण करणाऱ्या पुण्याची ग्रामदेवता म्हणजे तांबडी जोगेश्वरी या देवीची माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वी महाराष्ट्रातील बहुतांश गावात सरहद्दीवर ग्रामदेवतांची मंदिरे बांधली जात. ग्रामदेवतांच्या छत्राखाली आपला गाव सुरक्षित राहील अशी ग्रामस्थांची श्रद्धा असायची. आपल्या गावावर कोणतेही संकट येणार नाही, मग ते संकट साथीच्या रोगाचं असो किंवा परकीय शत्रूंचे असो की चोर दरोडेखोरांचे असो. अशी संकटे ग्रामदेवता वेशीच्या आत येऊच देणार नाही अशी भावना लोकांमध्ये असायची आणि जर संकट आले तर गावावर देवी कोपली असे समजले जायचे. आजही बऱ्याच ठिकाणी अशी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात, तर काही मंदिरांचे अवशेष आजही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. आजही अनेक गावात ग्रामदेवता त्या गावाच्या वेशीवर उभी आहे. तसेच पुण्याची पण एक ग्रामदेवता आहे, तिचेच नाव तांबडी जोगेश्वरी हे आहे. हल्ली ज्या ठिकाणी कसबा पेठ आहे त्या ठिकाणी इसवी सन 993 मध्ये पुनवडी नावाचे छोटेसे गाव होते. त्या गावाच्या हद्दीवर आंबील ओढ्याच्या काठी ग्रामसंरक्षक ग्रामदेवता म्हणून या देवीची घुमटी होती. तेव्हा मंदिर नव्हते. एका पाटलाच्या शेतात ही देवीची घुमटी होती. आंबील ओढ्याकाठी ही देवता कोणी व केव्हा स्थापन केली त्याचा शोध सापडत नाही. मूर्ती केव्हा घडवली हे कळत नाही, म्हणून तिला स्वयंभू संबोधण्यात येते. ही मूर्ती पाषाणाची आहे. 1.25 हात उंच उभी असून ही मूर्ती चतुर्भुज आहे. पुराणांमध्ये ताम नमामी जगद्धात्री योगिनी परयोगिनी या शब्दात या मूर्तीचे वर्णन केलेले आढळते. योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोगेश्वरी हे नाव निर्माण झाले. योगिनी, योगेश्वरी आणि जोगेश्वरी या एकाच जांभळाचे 3 रंग आहेत. पुराणात माहिष्मती नगरात महिषासुराचे 12 सेनापती होते असा उल्लेख आहे. त्यात ताम्रसूर नावाचा एक सेनापती होता. त्याचा वध या देवीने केला आणि त्यामुळे या देवीला ताम्र जोगेश्वरी म्हणू लागले. पुढे जाऊन ताम्र म्हणजेच तांबडी जोगेश्वरी झाले. तर या देवीची मूळ मूर्ती तांबडा शेंदूर लावलेली होती, म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी म्हणतात. या देवीची मूर्ती सुबक आणि सुरेख आहे. पुराणात वर्णन केलेल्या वर्णनाशी देवीचे वर्णन अगदी तंतोतंत जुळते. जोगेश्वरी, माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा या सर्व देवींचे एकत्रित असे स्वरूप या मूर्तीत बघायला मिळते. देवीच्या वरच्या 2 हातांपैकी डाव्या हातात डमरू व उजव्या हातात त्रिशूळ आहे. खालच्या 2 हातात मुंडके आणि कमंडलू आहे. मूर्तीच्या पार्श्वभागी एक दगड आहे. सुमारे 300 वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. मंदिराचे शिखर 3 थरांचे असून पहिल्या थरावर लहान लहान कमानदार कोनाडे तयार केलेले आहेत. दुसरे 2 थर मोठ्या कळसावर असून मोठ्या कळसावरही दुसरा लहान थर आहे. गाभाऱ्यात वरच्या भागात रेखीव आणि घडीचे दगड वापरलेले दिसतात. आजच्या मंदिरात मंदिराच्या 4ही कोपऱ्यात 4 छोटी मंदिरे आहेत. महादेव, गणपती, विष्णू, शंकर असे हे 4 देव आहेत. देवीच्या मंडपासमोरील चौकात दगडी कासव असून होमाचे होमकुंड पण आहे. देवीच्या मंडपामध्ये पूर्वेकडील 2 कोपऱ्यात उभे नाग असलेली दगडी शिला आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. विजयादशमीच्या दिवशी खुद्द पेशव्यांची खास स्वारी देशमुख व शितोळे या सरदारांसह दर्शनाला येत. पूर्वी लग्न किंवा मंगल कार्याची पहिली अक्षता याच देवीला दिली जायची. लग्नाच्या वरातीचा घोडा या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नसे. देवीचे दर्शन घेतल्याशिवाय नवविवाहितांना घरात प्रवेश दिला जात नसे. या देवीस विशेष महत्त्व मिळण्याचे कारण म्हणजे पेशव्यांचे कुलदैवत योगेश्वरी ही कोकणातील श्रीवर्धन येथील होय. परंतु पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात असल्याने त्यांना नेहमी कोकणात जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी पुण्यातच या जोगेश्वरीला आणले. कुलदैवत योगेश्वरी मानले. त्यामुळे पेशवे स्वतः लढाई जाताना व परत येताना या देवीचे दर्शन घेण्यास चुकत नसत.
पेशव्यांचे कुटुंबीयसुद्धा या देवीचे दर्शन घेऊन खणा नारळाची ओटी भरत असत, अशी पेशवे दफ्तरात नोंद आहे. दुसऱ्या बाजीरावांच्या लग्नाची अक्षतासुद्धा प्रथम या जोगेश्वरीला दिली गेली होती. पेशव्यांच्या काळात देवीची घुमटी असलेली जमीन पेशव्यांच्या ताब्यात आली. पेशव्यांच्या काळात पुणे गावठाणाची वाढ करण्याची गरज भासली. त्यामुळे पेशव्यांनी सदर शेतजमीन देवालयासाठी देऊन त्या ठिकाणी हल्ली असलेले जोगेश्वरीचे देवालय बांधून पूजेची व्यवस्था केली. बेंद्रे घराणे शिवकालापासून सुमारे 300 वर्षांपासून या जोगेश्वरी देवतेचे पुजारी असल्याचा दाखला इतिहासात सापडतो. नवरात्रीमध्ये या देवीची विविध वाहने साकारून आरास केली जाते. उत्सवात अष्टमीपर्यंत शेषासनी, नारायणी, आश्वारूढ, माहेश्वरी, गरुडारूढ, वैष्णवी, वृषभारूढ, आदिमाया अशी वाहने साकारली जातात. नवमीच्या पहाटे नवचंडीचा होम केला जातो. सप्तशती पाठ, कुमारिका पूजन याचबरोबर अनेक धार्मिक विधी यावेळी पार पाडले जातात. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखीमधून वाजत गाजत मिरवणूकसुद्धा काढली जाते. संपूर्ण 9 दिवस देवीचा सोहळा हा अद्भुतपूर्वक असतो. नवरात्रीशिवाय इतर दिवशीसुद्धा मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. देवी आईच्या कृपेने मागच्या महिन्यातच या मंदिराला भेट देण्याचा योगायोग जुळून आला आणि त्याचवेळी देवी आईच्या मंदिराच्या गाभाऱ्याचे आणि मूर्तीचे तुम्हाला देखील दर्शन घडवता यावे यासाठीच व्हिडिओच्या सुरुवातीला मी खास मंदिराचा व्हिडिओ शेअर केला आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा मित्रांनो. धन्यवाद.